नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी इनपुट आपल्या यूट्यूब चॅनलवर। महाऊर्जा या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना सोलार पंप वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे कुसुम सोलार योजनेच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना 2 लाख सोलार पंप वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यापैकी 1,04,000 सोलार पंप वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यापैकी 1,04,000 पंप वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या शेतकऱ्यांना त्याबाबत SMS मिळत आहेत। मात्र या पात्र शेतकऱ्यांच्या अर्ज भरतेवेळेस अनेक चुका झालेल्या आहेत। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून कदाचित वंचित राहण्याची शक्यता आहे। कुसुम सोलार योजनेच्या माध्यमातून SC, ST आणि ओपन अशा प्रवर्गातील शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जातात। 2 लाख सोलार पंप वाटण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मात्र 1,04,000 शेतकऱ्यांना सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन देण्यात आले आहे। मात्र या शेतकऱ्यांनी सेल्फ सर्व्हे केला नाही आणि पेमेंटचे ऑप्शन येऊनसुद्धा पेमेंट केले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट न केल्यास अर्ज बाद होऊ शकतात। ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केला नाही अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज बाद केले जाऊ शकतात। त्यामुळे पेमेंट आणि सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन आलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट करून घ्यावे, असे आवाहन सौर ऊर्जामार्फत करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी सेल्फ सर्व्हे आणि पेमेंटचे ऑप्शन दिले असले तरीही त्यांनी अजूनही पेमेंट केले नाही अशा सर्व शेतकऱ्यांना महाऊर्जेने आवाहन केले आहे की 7 दिवसाच्या आत मेसेज आल्यापासून सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट करून घ्यावे। तसेच पेमेंट करताना काही अडचणी किंवा ऑनलाईन एरर येत असेल तर ताबडतोब महाऊर्जाला कळवावे, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पेमेंट करून घेण्याचा SMS आला असेल तर लवकरात लवकर पेमेंट करून घ्या, ज्यामुळे तुमचा अर्ज बाद केला जाणार नाही। किंवा तुम्ही दिलेल्या वेळेत जर पेमेंट केले नाही तर तुमच्या पाठीमागील अर्जदाराला प्राधान्य देण्यात येते आणि त्यामुळे तुम्ही यापासून वंचित राहू शकता। तसेच काहींना जर SMS आले नसतील तर ऊर्जाच्या मेडाच्या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही लॉग इन आणि पासवर्ड करून एकदा चेक करून घ्यावे। कदाचित तांत्रिक कारणामुळे हे SMS न येण्याची शक्यतासुद्धा असते। यामध्ये लॉग इन केल्यास सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन दाखवला असेल तर सेल्फ सर्व्हे करून घ्या आणि पेमेंटचे ऑप्शन दाखवले असेल तर पेमेंटसुद्धा करून घ्या। तसेच काही अडचणी आल्यास महाऊर्जाशी संपर्क करावा आणि पेमेंट आणि सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन आल्यास लवकरात लवकर पेमेंट आणि सेल्फ सर्व्हे करून घ्यावा, जेणेकरून तुमचा अर्ज बाद होणार नाही। सेल्फ सर्व्हे आणि पेमेंट करण्याचे SMS आल्याच्या 7 दिवसापर्यंत तुम्ही पेमेंट आणि सेल्फ सर्व्हे करू शकता। तसेच कुसुम सोलार या योजनेचा लाभ घेऊ शकता। ही माहिती आवडली असेल तर इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।